हाय फ्रेंड, जय श्री केदार. तर आम्ही केदारनाथचे दर्शन करून निघलो आहोत त्रियोगी नारायणला. तर मला रस्त्याने हा बेल दिसला होता. बेल दिसल्यावर काय, मला तर खूपच आवडतं, मी तो घेतला. तर सोनप्रयागपासून 14 किलोमीटर आहेत त्रियोगी नारायण. उत्तराखंडामध्ये रुद्रप्रयाग या जिल्ह्यामध्ये ते आहे. एवढं छान वातावरण आहे, नॅचरल, पूर्ण ढगं आलेले आहेत आणि ढगं तर एवढे खाली दिसतात ना आपल्याला, खूप भारी. तर फायनली आम्ही मंदिरापाशी आलेलो आहोत. मंदिर सेम टू सेम केदारनाथ मंदिरासारखं आहे. बाहेर 2 तुळशी येतं, खूप छान आहेत त्या पण. त्याचे मी फोटो काढलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि मंदिराच्या मध्ये तर एकदम एवढं सुंदर आहे. मंदिराच्या मध्ये पूर्ण शेणानी आणि मातीचं आहे, शेणाने सारून घेतलेलं आहे. आणि तो जिथं इथं महादेव पार्वतीचे लग्न झाले होते, ते 7 फेरे घेतलेलं कुंड वगैरे सगळं सगळं एवढं भारी आहे ना. तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतंय, म्हणजे मला तर तिथून बाहेरच निघा वाटत नव्हतं, एवढं भारी वातावरण होतं तिथलं. हे जुनं काहीतरी आहे आणि मी बाहेरूनच फोटो क्लिक केले होते, कारण मध्ये तर कोणी फोटोशूट करू देत नाही आहे. हे अग्निकुंड आहे जिथं महादेव पार्वतीने 7 फेरे घेतले होते. मंदिर पाहू शकता तुम्ही, केदारनाथ मंदिरासारखंच आहे सेम. हे वरून दूर आहे, तो 3 युगापासून ती अग्नी चालू आहे असे ते ब्राह्मण सांगत होते. तर खरंच खूप भारी वाटलं दर्शन करून. जिथं महादेव पार्वतीचे लग्न झाले होते ते ठिकाणसुद्धा मला पाहायला भेटलेलं आहे. तर खूप भारी वाटते तिथून आल्यापासून, तर खूपच छान.